बाप्पा माझा या गणेशोत्सव विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। एबीपी माझातर्फे यंदा माझा महागणेश स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यभरातल्या मंडळांचे सर्वोत्कृष्ट देखावे आणि सर्वोत्तम मूर्ती या खास कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत। सुरुवात करूया गोंदियामधून। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची धूम बघायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्यात देखील गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरामध्ये तिरोडाचा राजा या नावाने जो गणेशोत्सव मंडळ आहे त्यांनी आगळा वेगळा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे। महाभारताचा देखावा या गणेश मूर्तीच्या माध्यमातून त्यांनी साकारला। आपण माझ्या मागे बघू शकता मधामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत, तर त्यांच्या दोन्ही बाजूला एका बाजूला कौरव आणि दुसऱ्या बाजूला पांडव या ठिकाणी त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून साकारले आहे। तर मूर्तीच्या वर जर का आपण बघितलं तर श्रीकृष्ण आणि जे अर्जुन आहेत त्यांचा रथ या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि महाभारताचे विविध प्रसंग या मूर्तीच्या माध्यमातून त्यांनी साकारले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। या मंडळाचे सदस्य आपल्यासोबत आहेत। दादा, काय नेमका उद्देश आहे तुमचा? आपण महाभारताचे विविध प्रसंग या ठिकाणी दाखवलेले आहेत। यामध्ये आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की महाभारत आणि गणेशजी यामधला म्हणजे एक संबंध कसा येतो। तर वेदव्यासजी यांच्या सांगितल्यावरून श्री गणेशजींनी यांनी हा महाभारत हा ग्रंथ लिहिला होता। त्याच्या मागे त्यांनी जेव्हा वारंवार लिहिताना म्हणजे जे लेखणी तुटत होती तर त्यासाठी त्यांनी आपला एक दाते तोडला। त्याच कारणामुळे आम्ही गणेशजीला एकदंत ह्या नावाने पण ओळखतो आणि ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून ह्या उद्देशाने आम्ही हे एक थीम लोकांसमोर ठेवली आहे। तर निश्चितपणे आपण बघू शकता गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना महाभारताची इत्थंभूत माहिती व्हावी यासाठी त्यांनी गणेश मूर्तीच्या माध्यमातून महाभारताचे विविध प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून साकारल्याचे या समितीच्या सदस्यांनी सांगितलेले आहे। देवेंद्र लहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया।